नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवर जो आपल्याला प्रश्न दिसतोय तो अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनानं हा प्रश्न अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा प्रश्न येत असून आपण चुकतो कुठं, आपली मिस्टेक होतं कुठं, आपला 2-3 मार्कनं रिझल्ट जातोय, 2 मार्कनं राहतोय, 3 मार्कनं राहतोय. आपण घरी आल्यावर पेपर बघितला की आपल्याला सोपा वाटतंय, पण पेपरमध्ये आपली एकदम सिली मिस्टेक, एकदम साधी सोपी चूक होते कुठं, या प्रश्नाच्या माध्यमातून आपण बघूया. बघा, प्रश्न दिलेला आहे आपल्याला, एका चौरसाची बाजू 6 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे म्हणते. बघा प्रश्न, एक चौरस, हा आपला चौरस आहे, चौरस ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात. हे 6 मीटर आहे, हे 6 मीटर आहे, हे 6 मीटर आहे, हे 6 मीटर. याचं क्षेत्रफळ आहे तो बाजूचा वर्ग म्हणजे 6 गुणिला 6. आपण पेपरमध्ये असंच करतो, 6 गुणिला 6 36. मग आपल्याला बघा ऑप्शनमध्ये ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन, डी ऑप्शनमध्ये आपल्याला इथं 36 दिसते. आपण इथं 36 टिक करतो, पण आपण पेपरमध्ये आपल्याला गडबड असते, घाई असते. आपण त्या सिच्युएशनला आपल्याला जे ऑप्शन काढलं, आपण ऑप्शन आपल्याला 36 दिसते, परंतु इथं आपल्याला मीटर दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे? मीटर दिलेलं आहे. मग अशा उदाहरणामध्ये इथंही मीटर, इथंही मीटर, म्हणजे मीटर गुणिला मीटर हे तो मीटरचा वर्ग. मग आपल्याला इथं फक्त मीटर दिलेलं आहे आणि इथं दिलेलं आहे मीटरचा वर्ग. हे आपलं उत्तर चुकीचं आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे 36 मीटर स्क्वेअर. यामुळेच, या सिली मिस्टेकमुळेच आपला 1 मार्क कमी होतोय. जर हे अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.